प्रेक्षकांची भरपूर गर्दी आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. वळूयात मॅचकडे जिथे सामना रंगतोय. एका बाजूला जय हनुमान वेळूक आणि थँक्यू. नक्कीच शुभागमन होताना पाहायला मिळतंय कविताताई पाटील यांचं मोलाचं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम ताई, तुमचं सहर्ष स्वागत आहे या मानाच्या करंडकामध्ये. मोरेत्या प्रतिष्ठान खाटेकर मध्ये आपलं सहर्ष 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 स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक अशी ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलाय अशा कविताताई उपस्थित होतात, त्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कमेंट बॉक्स. पहिल्याच बॉलवरती बिग विकेट डाऊन. कैलास बाबरे बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती मोठा मासा लागलाय गलाला. व्यासपीठावर जेवढी माणसं आपण पाहतोय, जेवढी मान्यवर आपण पाहतोय, जी सोमनाथजी खाटेकर यांनी कमवलेली माणसं आहेत आणि ते व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं पुनश एकदा सहर्ष स्वागत. ओव्हर टू कमेंट बॉक्स. आपल्या नावाची छाप या मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याने सोडली आहे. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते यावेळी देखील फाटका दमदार मिस टायमिंग आहे तिथे क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट. वन मोर बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा टीम मनुस्पो. बॉलवरती हा धक्का क्रमांक दुसरा. गोलंदाजी ट्रॅकवरती वैभवला आपण पाहतोय, ज्यानं कालचा दिवस गाजवला आणि आजचा दिवस देखील गाजवतोय. सलग 2 बॉलवरती 2 विकेट त्याच्या माध्यमातून आल्यात. वैभव अन हॅट्रिक बॉल असेल. न्यू बार्डर मैदानाच्या आतमध्ये मोहन दाखल होताना पाहायला मिळतोय. इथून पुढे थोडस स्ट्रगल करावं लागेल. बॅकफुटला दिसतीये टीम. एक पारितोषिक आले शेवटच्या या बॉलवर विकेट आली तर 3000चं पारितोषिक आणि विकेट. हॅट्रिक कंप्लीट. फलंदाज बाद. जबरदस्त जबरदस्त आणि जबरदस्त गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून. प्रमुख रुपेश दादा खाटेकर यांच्याकडून या विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाज बाद. इथे पहिल्याच षटकामध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 3 हुकमाचे मोहरे मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. पण मात्र हे विसरून चालणार नाही. GSB गॅप शॉटचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निलेश बाबरे आणि दुसऱ्या बाजूला दर्शन माळी. ही जोडी ज्या वेळेस ही जोडी एकत्र आली ना त्या वेळेस इतिहास घडलाय. आज या मोर्या चषकामध्ये या विरास्मृती चषकामध्ये कोणाचं वर्चस्व राहतो. इथे देखील अपील जोरदार केली आहे. मात्र अपील करायची तर मुख्य पंचांकडे अपील करावी लागेल. व्यासपीठावर मान्यवरांची मान्यवाळी आपण पाहतोय आणि आपले जे आयोजक आहेत सोमनाथ दादा खाटेकर जे कट्टर समर्थक आहेत सुभाषदादा पवार यांचे आणि ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत करू. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. बबलूच्या बॅटमधून हा चौकार येतोय. मान्यवरांची खूप मोठी मांदियाळे दर्शन आणि आपण पाहतोय सामना फायनलचा चालू आहे. 5 दिवस नाही
5 महिने कष्ट घेतलेत आमच्या आयोजक कमिटीने आणि ही मानाची क्रीडा स्पर्धा जी मात्र भरवली आहे. मोरया प्रतिष्ठानचे जेवढे कार्यकर्ते आहेत ना मित्रांनो, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजू. जाऊया मैदानाच्या आत. आवळीस देखील तेच थर्रारा आणि इथे चेंडू फलंदाजाला बीट करून एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. षटकाची समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलकावरती 4च धाबा आहेत आणि 3 हुकमाचे मोहरे तंबूच्या आश्रयाला. डीजे घाऱ्या. अजून एक ऑफिशियल अनाउन्समेंट आलेले आहेत. 1 मिनिट डीजे घाऱ्या, 2 मिनिटं थांबवतोय तुम्हाला. पुढील वर्षी मोरया प्रतिष्ठान पर्व 7वं आहे. आता 6 पर्व झाली, 7व्या पर्वाची अपेक्षा सर्वांना लागली आणि 7व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा 7 दिवस नाईट असेल. प्रतीक दादा हिंदूराव हे व्यासपीठावर आले आणि त्यांनी सांगितलं ही क्रीडा स्पर्धा मुरबाड तालुक्यामध्ये एक मोठी नाव करणारी असावी. त्यासाठी पुढील वर्ष 7 दिवस ही क्रीडा स्पर्धा असेल आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल. प्रतीक दादा हिंदूराव यांच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या आपण प्रतीक दादा यांच्यासाठी वाजू. ओव्हर टू कमेंटर बॉक्स. गोलंदाजी ट्रॅकवरती रितेशला आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 षटकांची मॅच आणि पहिल्या 6 चेंडूमध्ये 3 हुकमाचे मोहरे तंबूच्या आश्रयाला आणि 4च धावा खर्च केलात. वैभवनं ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ना, इम्प्रेस केला. फायनलचा हा थरार आपण पाहतोय. स्वर्गीय वीरा स्मृती शशिकाचा हा महारणसंग्राम आपण पाहतोय. दिवस क्रमांक 5वा. प्रथम पारितोषिक कोणाच्या नावावरती जाईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅक वरती रितेश. वेळ वाचवणं फार महत्वाचा. स्पीड अप दा. दर्शन माली स्ट्रायकर एंड वरती डाव करण्याचा फलंदाज क्षमता आहे. उल्लेख केला, क्षमता आहे. फटका इथे सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एकटा फाकात बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. 4 यांच्या माध्यमातून 1 क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. जो संघ 1 क्रमांकाचं पारितोषिक पटकेल ना, त्याला मला वाटतं एखादी खोली बांधावी लागेल. एवढी मोठी ट्रॉफी आहेत. आणि पुढच्या वर्षी 7वं पर्व आहे. 1 लाख रुपयाचे पारितोषिक प्रतीकदादा हिंदूराव यांच्या माध्यमातून आहेत. राजूदादा यांच्या माध्यमातून 1 पारितोषिक अजून आलं. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी यापेक्षा दुप्पट असेल. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजू. ओव्हर टू कमेंटर बॉक्स. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला. 8 धावा फलकावरती आहेत. दर्शन माळी दुसऱ्या बाजूला निलेश बाबरे. यावेळी देखील आडव्या बॅटनं प्रहार केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. तो क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10 ऑन द बोर्ड. विसरून चालणार नाहीये दीपक. मगाशीच उल्लेख केला की ज्या वेळेस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे ना, त्या वेळेस इतिहास घडला गेलाय. या ट्रॉफीवरती प्रथम क्रमांकाचं नाव कोण करेल ते आपल्याला पाहायचंय. सामना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. माळगट आणि त्यांच्या विपक्ष माळशेज क्रिकेट असोसिएशन. हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दर्शन जिंकणार कोण याची प्रतीक्षा भरपूर जणांना आहे. इथे प्रश्न पैशाचा नाहीये, गावाचा प्रश्न आहे. इथे कोणत्या गावाचं नाव या खाटेकर नगरीमध्ये रोशन होतंय ते पाहायचं आहे. दर्शनच्या पाठमधून सुंदर फटका. तिथे एक सिंगल आली. ओव्हर टू कमेंटर बॉक्स. नक्कीच निखिल सर, ज्यावेळेस एखादा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो ना, त्यावेळेस त्या पारितोषिकाला महत्व नसतं. ज्यावेळेस एखादा संघ मैदानाच्या आतमध्ये असतो ना, आपल्या गावाची प्राण प्रतिष्ठा इज्जत पणाला लागली असते. त्यामुळे इथे प्रत्येकाला जिंकायचं असतं, प्रत्येकाला खेळायचं असतं आपल्या गावासाठी, स्वतःच्या संघासाठी आणि स्वतःच्या गावाच्या नावासाठी खेळायचं असतं. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा फलकावरती आहेत.
इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे बंधुदादा चंदने आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या क्रीडा स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतोय. सर्वांचं सहर्ष 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 स्वागत. गुलदस्ती यार यावेळेस देखील रक्षकाला बीट करून बॉल चालला लॉंग स्टिक बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. कांतीलालजी कंठे साहेब यांचंही शुभागमन होतंय. वेलकम सहर्ष स्वागत आहे. चेंडू हवेमध्ये विकेट फटका फसला आणि चेंडू काळी. थँक्यू डीजे. थँक्यू दर्शन. कविताताई पाटील यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करणार आहोत. महिला आघाडी प्रमुख आहेत ज्या मुरबाडच्या आणि ताईंच्या वतीने जे योगदान आहे ना या वर्षी ते दुप्पट असेल दुसऱ्या वर्षी हे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्यांचंही विशेष आपण आभार व्यक्त करू आणि ताईंचा केला जातोय विशेष सन्मान. धन्यवाद. सुभाषप्पा घरत जिल्हा परिषद ठाणे यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. आणि आप्पा तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुमचा विशेष सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर केला जातो. मानाचं करंडक मोर्य प्रतिष्ठानचं हे 6वं वर्ष आहे आणि तुमचं योगदान असेल ना 7वं जे पर्व आहे ते सुपर डुपर हिट आपण करू. हा शब्द मी सोमनाथजी खाडेकर यांच्या वतीने देतो. ओके आपण सांगितलंय तुम्ही जे बोलाल ते करू. दादांचा विशेष सन्मान. धन्यवाद मनापासून आभार. विनोद सर क्षणचित्र टिपली जात आहेत. फोटो काढण्यासाठी वेळ लागत नाही परंतु मनामध्ये तुमचा एक फोटो निर्माण करण्यासाठी खूप वेळ लागते. त्यानंतर कांतीलालजी कंठे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. वेलकम दादा तुमचं सहर्ष स्वागत आहे. कांतीलालजी कंठे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं विशेष आभार. मॅच देखील मैदानामध्ये चालू आहे. मी विनंती करतो दर्शन सर फक्त आपण स्कोर पोहोचवा सर्व खेळाडूंपर्यंत. 15 धावा आहेत धावफलकावरती. 4 गडी बादात. 15 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. तदनंतर योगदान नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं असे बंटी दादा यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. त्यांचं मनापासून आभार. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 15. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. राजू दादा डोहोले जगदीशजी भाग्यवंत यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण जो मात्र करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांचा केला जातोय हा विशेष सन्मान. वेलकम दादा तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. धन्यवाद. सर्वांचं मनापासून आभार. जे उर्वरित मान्यवर आहेत त्यांचाही विशेष सन्मान आपण करणार आहोत. प्रशांत दादा मोरे मिस्टर कवरचा बादशाह म्हणजे मुरबाड तालुक्यामध्ये ज्या वेळेपासून समालोचन करत होतो त्यावेळेस पहिल्या 2 वर्षामध्ये या बादशाची दहशत होती. त्याचं नाव आहे प्रशांत मोरे. त्यांचा केला जातोय हा विशेष सन्मान. दादांचा विशेष सन्मान. तदनंतर बंडूदादा चंदने प्रसिद्ध उद्योजक त्यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आमचे घारे सर त्यांच्याबरोबर आहेत आणि दादांचा विशेष सन्मान आपण करतोय. बंडूदादा चंदने प्रसिद्ध उद्योजक यांचा विशेष सन्मान. इथं विकेट आला 6 7 धावांच्या मध्ये धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल. 21 ऑन द बोर्ड. मान्यवरांचं विशेष आभार. सर्वांचं मनापासून धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. ज्यांचा शुभ सन्मान झालाय त्यांचं मनापासून आभार.
आणि ज्यांचा शुभ सन्मान राहिलाय फायनल झाल्यानंतर आपण सर्वांचा शुभ सन्मान करणार आहोत. सतीशदादा घरत जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. नितीनना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. जगदीशदादा घरत यांचा शुभ सन्मान. नाही, बातमी तयार होणार, ज्येष्ठ पत्रकार आहेत म्हणजे ते चांगलीच बातमी देणार, त्यांचा हा शुभ सन्मान. रुपेशदादा खाटेगरे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. यायचं दादा आपण. रुपेशदादा खाटेगरे मोलाचं सहकार्य म्हणजे मोर्या प्रतिष्ठानची क्रीडा स्पर्धा भरली किंवा आई गावदेवीची क्रीडा स्पर्धा भरली किंवा जगू सरांनी किती स्पर्धा आयोजित केल्या त्यावेळेस प्रत्येक वेळेस आल्यानंतर मोलाचं योगदान ज्यांचं आहे ते आमचे रुपेशदादा खाटेगरे यांचा विशेष सन्मान. आणि पुढील वर्षी ज्यावेळेस मोर्या प्रतिष्ठानचं आयोजन आहे ना त्यावेळेस मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक बाईक ज्यांनी घोषित केलेलं आहे त्यांचं नाव आहे रुपेशदादा खाटेगरे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. नरेजी माळी यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. नितीन दादाला विनंती आहे की आपल्या बंटी यांना विनंती आहे की आपल्या शुभ सन्मान आपण करणार आहोत. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा वेद लागलेत सध्याच्या घडीला खाटेगर गावाचे मुरबाड तालुक्याला. कारण उपस्थित सर्व मान्यवर आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की खाटेगरचं मैदान एकदा चालू झालं ना 3 महिने इथे क्रीडा स्पर्धा चालू असते. दत्ताभाऊ शिंगोळे जे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी दत्ताभाऊंना विनंती करतो या पण दत्ताभाऊंचा केला जातोय आमच्या सोमनाथजी खाटेगरे साहेबांच्या वतीनं हा शुभ सन्मान. मान्यवरांचा शुभ सन्मान मला वाटतं दर्शन पहिली इनिंग जवळजवळ संपत आले असे. हे मान्यवरांचा शुभ सन्मान आहे कारण आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्या गावामध्ये केला जातोय. तदनंतर एकनाथ दादा व्यापारी यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. बंटी दादा खाटेगरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सुमात्र करणार आहोत. रुपेश दादांचं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी नेहमीच चांगलं राहिलं. त्यांच्या माध्यमातून नेक्स्ट इयर ज्यावेळेस मोर्या प्रतिष्ठानचं 7वं पर्व असेल 7 दिवस नाईट क्रीडा स्पर्धा प्रतीकदादा हिंदूराव यांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि रुपेशदादा खाटेगरे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक 2 व्हीलर बाईक. ती स्कूटी असेल की 2 व्हीलर असेल ते आपण सांगू. इलेक्ट्रिक बाईक. ओके. तदनंतर रमेशदादा गायकर यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण व्यासपीठावर करणार आहोत. जोगू सर चला ना. 23 धावा खाटेगरे स्नेल जगदीश भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते ओर टू कमेंट बॉक्स. 23 धावा धावफलकावरती आहेत. 5 गटांच्या मुबतामध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. किती धावांचा टार्गेट दिला जाईल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. धन्यवाद. या स्पर्धेतून आभार आणि या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात सुभाष अप्पा घरत आणि योगेश सदाशिव दौलत सोमनाथ दादा आप्पांनी शब्द दिलेला आहे. काय तर पुढील वर्षी जे पर्व होणार आहे ना तुम्हाला जी मदत लागेल ते आमच्या वतीनं दिली जाईल. या स्पर्धेतून ते रजा घेत आहेत. जिल्हा परिषद सदस्य ठाणे सुभाष अप्पा घरत त्यांचं आम्ही मनापासून आभारी राहू की वेळेतला वेळ काढून या स्पर्धेसाठी तुम्ही शुभेच्छा दिली आणि या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. ओ टू कॉमेंट बॉक्स. वाईट बॉल आला आणि इथे अवंतरच्या स्वरूपाने सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड. अरुणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एवढेच देखील फाटका सुंदर तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त राहतोय. दर्शन सर थांबवतोय तुम्हाला मी. एक शुभ सन्मान आपल्याकडून चुकून राहिलेला आहे. प्रवीण दादा चंदने यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. बंटी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत.
प्रवीण दादा सुदाम गायकर यांना विनंती आहे, दादा या आपण व्यासपीठावर, आपला विशेष सन्मान आपल्या या घरच्या मैदानावर केला जातो. PWD महाराष्ट्र शासन त्यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करतो. दादांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. प्रकाश दादा भाकरे यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. प्रकाश सर, थोडीशी दिलगिरी आपण व्यक्त करू, कारण खूप मोठा माहोल आहे, त्यामध्ये एखाद्याचं चुकून नाव राहतं आणि त्यानंतर आमच्या ते जिवारी लागतं, परंतु आयोजक कमिटीच्या वतीनं हा केला जातो तुमचा विशेष सन्मान. आणि जर चुकून कुणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही आमच्या सुभाषदादाचे कट्टर समर्थक आहेत, त्यांचा हा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. आणि सुभाषदादा टोके जे नडईचे सरपंच आहेत त्यांचाही विशेष सन्मान आपण करत आहोत. सुभाषदादा टोके यांचा विशेष सन्मान, सर्वांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. सांगितलं ना आताच, सुभाषदादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. सोमनाथ दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र करतोय आपण. सर्वांचं मनापासून आभार, सर्वांचं मनापासून आभार. आणि जर चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करू. मयूर दादा इसामे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. आणि मयूर दादा, तुमच्या समोर कोण व्यक्ती आले माहिती का, जे प्रत्येकाच्या प्रेमामध्ये पडते, ते असे जगदीश भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते केला जातोय हा विशेष सन्मान. मयूर सर या, धन्यवाद, तुमचाही मनापासून आभार आहे. ऑटो कमेंटर बॉक्स इथे फटका सुंदर आहे, शफल झाले, जागा बनवली, बॉलला फेकून दिला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा 4. ऑटो कमेंटर बॉक्स. धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती. यावेळी देखील फटका सुंदर आहे, चेंडू थांबणार नाही, बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅटर हरीच्या बॅट मधून, धावा 4. गमवले असतील ना दीपक, तरी मात्र ज्या प्रकारचा स्कोर हवा होता, जो टार्गेट पाहिजे होता ना, तो टार्गेट इथे जरूर सेट झाला. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. हरी बाबरे मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या माध्यमातून आलेत. या बॉल वरती जर एखादा मोठा फटका आला, एखादा बिग हिट आला ना, तर मॅच मध्ये पुन्हा आगमन राहील. एक चांगली टोटल जरुरी ते उभी केली जाईल. लाईन आणि लेन चांगली आहे, दरम्यान डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असेल. जय हनुमान वेळू संघाच्या समोर किती धाबांचा टार्गेट उभं केलं जाईल ते आपल्याला पाहिजे. यावेळेस देखील बिग हिट, तिथे फटका फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, जबरदस्त झेल आणि हरी होईल फेल. विकेट आली आहे. धावसंख्या धाव फलकावरती 35 आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 35 धावा. विजयासाठी 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. टीम बॅटिंग करत असताना जय हनुमान वेळूक संघाला सदाशिव दौलत, आमचे अजून एवढे आयोजक आहेत, रुपेश दादा खाटेकरे यांच्याकडून एक पारितोषिक नोट करून घ्या. 7वं पर्व आहे आणि त्या 7व्या पर्वामध्ये रुपेश दादा खाटेकरे यांनी आत्ताच घोषित केलेलं आहे,
मॅन ऑफ द सिरीज सदाशिव मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक स्कूटर ज्यांच्या माध्यमातून आहे, ज्यांचं नाव आहे रुपेश दादा खाटेकर. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू रुपेश दादाचं, कारण खाटेकर गावाचं नाव मोठं झालं पाहिजे हाच त्यांचा ध्यास आहे. आणि 7व्या पर्वात त्यांच्या वतीनं एक आकर्षक अशी टू व्हीलर आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन कंटिन्यू करायचंय, कारण पाहुणे जे उपस्थित राहणार त्यांचा विशेष सन्मान करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण कंटिन्यू करा. ओटो कमेंट बॉक्स. कॅच ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज. अजून काही सर? हां, ही सर्व पारितोषिक तुम्ही काढून द्यायची. आणि तदनंतर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पगाराचा दिवस आहे, त्यामुळे खुश राहा मित्रांनो, आनंद व्यक्त करा. आमचे संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. हे बाजूला ठेवा थोडं, कारण इथे जागा मिळणं गरजेचं आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशी बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. आज 6व्या पर्वात बायसिकल आहेत मित्रांनो. इथेच आपल्याला टू व्हीलर पाहायला मिळणार आहे पुढल्या वर्षी. या वर्षी डे आहे, पुढल्या वर्षी नाईट आहे, म्हणजे फरक आहे. रुपेश दादा खाटेकर मनसे शहर अध्यक्ष, 3 उपतालुका प्रमुख यांच्याकडून पारितोषिक 3 षटकार 3 चौकार 3 विकेट लगातार 2000चं पारितोषिक. जाऊया मैदानाच्या आत. आणि आता आपण थोडीशी चर्चा करू की प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे, ज्यासाठी ट्रॉफी सौजन्य अशोक दुंदा डोहले आणि सौजन्य आहे राजू अशोक डोहळे. तृतीय क्रमांक कैलासवासी बाळाराम भोईर, त्यांचं सौजन्य आहे नितीन बाळाराम भोईर. तृतीय क्रमांक विकी पवार, 3 ट्रॉफी दिलेल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकाची ऋषिकेश जोशी, 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आहेत. आमचे मामा सोमनाथजी वाघेरे यांच्या वतीनं 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक याची ट्रॉफी आहे. तदनंतर रुद्र गणेश वाघेरे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजसाठी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. रिया सोमनाथ वाघेरे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजसाठी ट्रॉफी. CR सोमनाथ वाघेरे यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफी. कुलर कैलासवासी सुदाम तुकाराम गायकर यांच्या स्मरणार्थ प्रवीण सुदाम गायकर यांच्या वतीने ट्रॉफी. तदनंतर प्रसिद्ध उद्योजक आहेत जे आमचे प्रफुल्लदादा देशमुख यांच्याकडून एक कूलर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्नेहलदादा घोणे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे, ती देखील स्नेहलदादा घोणे यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आम्हाला लाभल्यात कल्पेश दादा धुमाळ उद्योजक, त्यांचं मनापासून आभार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स आणि तिथे आवाज टोकावडेचा दर्शन. आतमध्ये निखिल सर जिथे पहिल्याच बॉल वरती बिग विकेट आली आहे. पंकज जो कालचा दिवस त्याने गाजवला आणि आजच्या दिवसात त्यांनी आज गोलंदाजांना देखील 4 रोखाने चित केला. तो या महत्वाच्या मॅचला 0वरती बाद होतोय. पंकज गोल्डन डकचा शिकार ठरला, माघारी येतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, जिथे 24 चेंडू पाठलाग करायचा आहे. 36 संतोष दादा भोईर, जे प्रसिद्ध संतोष मामा जे प्रसिद्ध उद्योजक आहेत अंबरनाथचे. पंचांना विनंती असेल 1 मिनिट सामना थांबवा की मान्यवरांचं शुभागमन होत आहे. मान्यवरांना विनंती आपण यायचंय लगेचच आतमध्ये. संतोष मामा भोईर जे प्रसिद्ध उद्योजक आहेत अंबरनाथ होताना पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल ती आम्हाला लाभलेली आहे गणेश दादा देशमुख यांच्या वतीनं, त्यांचं मनापासून आभार. मान्यवरांचं शुभागमन होत आहे. मामा दाखल होत आहेत, संतोष मामा, त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. ऑटो कमेंटर बॉक्स. बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस दाखल होतोय, जिथे पाठलाग करत आहे. 24 बॉल आणि 36 धावांची गरज आहे.
यावेळी फाटका सुंदर तिथे GSB निलेश बाबरेचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतंय. फेकी लाजबाब राहिली आहे आणि दरम्यान इथे सिंगल येईल. सिंगल संघाचं खातं ओपन होईल आणि धावफलकावरती जर विचार केला तर 1 आणि 1 अर्थात काय तर 1 धाव आणि 1 विकेट. धावफलकावरती महत्वाचा सामना मोरया प्रतिष्ठान खाटेघर आयोजित स्वर्गीय विरास मूर्ती चषकाचा हा महारण संग्राम. संतोष मामांचं शुभागमन होताना पाहायला मिळते. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि मी सोमनाथ दादा खाटेघरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रथमतः आपण विशेष सन्मान मान्यवरांचा करू, कारण फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अतिशय रंगत लढत. एका बाजूला जय हनुमान वेळूक, दुसऱ्या बाजूला मनुस्फोट बोरगाव. जय हनुमान वेळूक ही संघाची ताकद आहे, दुसऱ्या बाजूला कैलासजी बाबरे यांची सुकन्या स्वर्गीय मनू, तिच्या नावानं हा संघ खेळतोय. आज जिंकणार कोण याची प्रतीक्षा मुरबाड तालुक्याला लागली आहे, कारण मुरबाड तालुक्यातील एक नामांकित क्रीडा स्पर्धा स्वर्गीय विराज स्मृती मोरया प्रतिष्ठान खाटेघरचं हे आयोजन. ओ टू कॉमेंट बॉक्स. जरूर जरूर निखिल सर, इथे जर विचार केला तर दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि इथे धावा मापक आहेत. मात्र हे विसरून चालणार नाही की गोलंदाजी आतापर्यंत अफलातून राहिली आहे. मनु स्पोर्ट्स बोरगाव या संघाची गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती दर्शन आणि यावेळी देखील जबरदस्त चेंडू हाताळला. एष्टिरक्षण सुंदर होताना पाहायला मिळतोय कैलास बाबरेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूचा विचार केला, विकेट आली. त्यानंतर 2 बॉलवरती सिंगल आल्यात आणि त्याच्यानंतर लगेचच 2 चेंडू लगातारचे डॉट आल्यात. 2च धावा धावफलकावरती. दर्शन माळी गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील गतीमध्ये परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसली घेतोय आणि यावेळेस देखील सलगचा 3रा चेंडू डॉट येतोय आणि 3ऱ्या चेंडूच्या डॉट नंतर पहिल्या षटकाची समाप्ती होते. षटकाची समाप्ती, स्लॉगचं षटक संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 2च धावा आहेत. इथून पुढे विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. प्रसिद्ध उद्योजक जे जडेचे आहेत गणेशदादा देशमुख, त्यांच्या वतीनं यावर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आणि पुढील वर्षी 7व्या पर्वामध्ये या क्रीडा स्पर्धेसाठी एक आपल्याला इलेक्ट्रिक बाईक जी मात्र पाहायला मिळेल. रुपेश दादा खाटेघरे यांच्या माध्यमातून रुपेश दादा तुमचं मनापासून धन्यवाद. आपण या क्रीडा स्पर्धेसाठी आले आणि खऱ्या अर्थानं 7व्या पर्वासाठी 4 चांद लावलेत. तुमचं मनापासून धन्यवाद. संतोष दादा भोईर जे प्रसिद्ध उद्योजक आहेत अंबरनाथचे, त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत आणि मी रुपेश दादालाच विनंती करतो, रुपेश दादा खाटेघरे, का हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करावा. मान्यवरांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. रुपेश दादा खाटेघरे यांच्या शुभ हस्ते संतोष मामांचा शुभ सन्मान जो मात्र केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवरती हिमांशूला आपण पाहतोय. निखिल सर 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. कोणाचं वर्चस्व राहतोय ते आपल्याला पाहायचं आहे. प्रसिद्ध उद्योजक आहेत बदलापूरचे आमचे संतोष मामा भोईर आणि त्यांचा विशेष सन्मान केला जातो. थोडीशी मामा दिलगिरी व्यक्त करतो. संतोष मामा, चुकीची माहिती मिळाली अंबरनाथची, पण बदलापूरचे आहेत, कारण आम्ही बदलापूरचे आहेत, त्याबद्दल तुमचा हा विशेष सन्मान. ओ टू कॉमेंट बॉक्स. इथे पंचांकडे आपल्याला पाहायचा आणि बाईच्या स्वरूपानं 2 धावा आलात का पंच? 2 वाईट प्लस 2 धावा 3 आलात आणि इथे 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. बॅटर तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळेस देखील लाडव्या बॅटनं प्रहार केलाय. तिथे क्षेत्ररक्षक निलेश बाबरे क्षेत्ररक्षण सुंदर होताना फेकी लाजवाब राहिली आहे. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 7. इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण इथे तर जय हनुमान वेळूक संघाला विजय व्हायचा असेल तर अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. कारण
देखील फटका फसलाय, चुकी होणार नाहीये आणि जबरदस्त झेल आणि फलंदाज होईल फेल. धक्का क्रमांक 2. समीर दाखल होतोय, माघारी परतावं लागेल. बॅटर वैभवला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर दाखल झाले. अक्षरशः कालचा दिवस त्यानं गाजवला. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती हिमांशू. 7 धावा आहेत फलकावरती. 2 हुकमाचे मोहरे तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज तयार. यावेळेस देखील आडव्या बॅटनं प्रहार करायचा, मोठा फटका मारायचा, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. दरम्यान चेंडू डॉट येतोय. धन्यवाद दर्शन निश्चिते सर, या स्पर्धेसाठी ज्यांनी अमूल्य सेवा आपले 3 दिवस दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. 7 धावा धावफलकावर 2 फलंदाज बाद आहेत. जय हनुमान वेळूक त्यांच्या विरुद्ध बोरगाव. इथे शपल झाले, मोठा फटका खेळायचा. हिमांशूची गोलंदाजी. जसे डॉट बॉल येत आहेत बोरगावकरांचा आनंद आसमानमध्ये जातोय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेळूक एका बाजूला माळ संघ, एका बाजूला संघ माळशेज क्रिकेट असोसिएशनचा, एका बाजूला डॉक्टर आहे, एका बाजूला कोण आहे ते पाहायचं आपल्याला. 14 चेंडू आणि 29 समीकरण. ग्रँड फिनाल आहे. विराज राऊत यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. स्पेशली टेन क्रिक लाईव्हच्या 3ही कॅमेरामन, आमचे ऑपरेटर, आमचे स्कोरर 4 दिवस 4 होते, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच, त्यांचा मनापासून आभार. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. पारितोषिक आलेलं आहे, नोट करून घ्या मित्रांनो. एक पारितोषिक आलेलं आहे. डॉक्टर आमचे विवेक कराळे आणि त्यांच्या बरोबरीने त्यांच्या जोडीला गुरु आहेत. मला वाटतं आज मिनी डॉक्टर आलेले नाही आहेत. हा सामना बोरगाव संघाने जिंकला. दोन्ही ऑफिशियल कॉमेंटेटर यांच्यासाठी 1000 आणि आमचे टेन क्रिक लाईव्हची टीम आहे त्यांच्यासाठी 500 रुपये, असं 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचे 13 चेंडू 29 धावा. धगधग धगधग मनामध्ये प्रत्येकाच्या वाढले. 13 चेंडू शिल्लक बनवायच्या, ते अजूनही विजयासाठी 29 धावा. टाकलेला हा चेंडू हवेत. ओ हो 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 हो. पंकजने टिपलाई झेल. फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. बरोबर ना योगेश सर, सदाशिव सर, जगू सर, आम्ही सगळं काही करू शकतो पण तुम्हाला स्टंप देऊ शकत नाही. दोन्ही संघ या सूचनेकडे लक्ष द्या. जिंका कुणी पण 3 स्टंप तुम्ही घरी न्या, पण 3 स्टंप आणून द्या, कारण या मैदानावर अजून 3 महिने क्रीडा स्पर्धा. किती? 3 महिने. आता लगेचच आपली वीर हुतात्मा चषक येत आहे, त्यानंतर जगू सरांचं अंडर-25 येत आहे आणि तदनंतर सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा मुरबाड तालुक्यात 13 दिवस नाईट स्पर्धा नियोजन करणारे व्यक्तिमत्व आहे जगदीश खाटेकर, जगदीश भाग्यवंत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. 12 चेंडू 29. जिंकणार कोण आहे? इथे शिवळेचं लक्ष लागलंय. बोरगाव जिंकला तर आपला 3रा आहे, त्यामुळे ते खुश आहेत. 12 चेंडू 29.
लाईट बंद करा. आमचे कॅमेरामॅन आहेत गणेश वारगडे, त्यांच्या बरोबर खालच्या बाजूला कोण आहे मित्रा? अमोल आहेत का? थोडं फास्ट खेळा. 12-29. ओमी फटका फर्स्ट लाईन. निलेश डाऊन दी बॉल. विकेट आली. टाळ्या शिट्ट्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट. फलंदाज डीजे घाऱ्या, धन्यवाद. शेवटच्या 11 चेंडू आहेत. 29 धावा. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट साठी पारितोषिक. आणि ती सर्व पारितोषिक आमचे टेनक्रिक लाईव्हचे ऑपरेटर काढतील. इथं कोणीच यायचं नाही. शेवटच्या 11 चेंडू, 29 धावा. दिनेश दादा खाटेकर यांचंही शुभागमन होते. दादांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. मैदानाच्या आतमध्ये कोण आहे रे? नाही, मान्यवर उपस्थित आहेत. मला वाटतं काय दादा? हा, थोडं हळू. इथे डॉट आहे. या अगोदर विकेट आली आहे. आता काय पारितोषिक? हा, याच्यानंतर प्रत्येक कोणी विकेट घेतली त्याला 1000 रुपये. नाव सर? जाऊया मैदानाच्या आत. मदनदादा ठाकरे यांच्या वतीने पारितोषिक आलंय. टीम बोरगाव जिंकत असेल तर त्यांच्यासाठी 5000चं पारितोषिक. म्हणजे अजून 5 विकेट जातील ना, मग त्यासाठी 5000 आहे. विकेट साठी 1000. इथे टाकलेला चेंडू डॉट आहे. आता सर इथे विकेटची किंमत नाहीये, इथे डॉटला किंमत आहे. डॉट चेंडू आला आणि शेवटचा चेंडू जर निर्धाव टाकला तर निर्धाव षटक राहील. प्रत्येक विकेटला 1000 आणि निर्धाव षटक आलंय ओमीच. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. मदन दादाच्या वतीनं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटला 1000. ओके, धन्यवाद. पहिलं नाही, दुसरं असेल संदीप सर. पहिलं अगोदर झालेलं आहे, आता दुसरं आहे. पण फायनल डेचं पहिलं आहे निर्धाव षटक. धावपलकावर धाव संख्या 3 षटकं, 5 धावा, विकेट 7 धावा, विकेट 5. काय खेळ, काय थँक्यू डॉक्टर. आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण कसं इंजेक्शन देतो हे माहिती आहे तुम्हाला. त्यांना माग घ्या ना जरा. अजून 6 बॉल आहेत मित्रांनो, 6. चला थोडं माग माग लगेच, नाहीतर 5 धावांची पेनल्टी लागली जाईल. आम्हाला माहिती आहे संपूर्ण आयोजक कमिटीसाठी बोरगावची टीम महत्वाची आहे, वेळूक टीम महत्वाची आहे, पण तुम्ही सहकार्य करा ही विनंती. दिनेश दादा खाटेकर यांचं शुभागमन होतंय. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये धावा बनवायच्यात. आता 29-36चा पाठलाग. अनेक जण म्हणले असतील 3 ओव्हरमध्ये मॅच फिनिश, आपण घरी. बक्षीस वितरण होते इकडं. पण गोलंदाजांचं कौतुक, पंकज आले आणि पंकजचा चेंडू चांगला. हरी 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 ज्यांचं क्षेत्ररक्षण लय भारी. 1 धाव आली. संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. संदीप सर 8 पडले. 2 संघांची गाठ. कोण कोणाची लावेल वाट ते पाहायचं. आता शेवटचे 5 चेंडू 28. पंकजचा हा चेंडू बॅचेज. रवी अप्पा टेकन अ व्हेरी गुड कॅच. 1 मोर विकेट डाऊन.
आणि जे आमचे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग त्यांची दिलगिरी व्यक्त करू की त्यांच्यापर्यंत लाईव्ह समालोचक पोहोचत नाहीये, कारण उपस्थित मान्यवरांचा विशेष सन्मान करणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तर इथे खाडेकरे साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांचं विशेष आभार. 3 चेंडू, गोलंदाज तयार. इथे चेंडू हवेत. नाही, इथे हजाराचा प्रश्न नाही, इथे 51,000चा प्रश्न. इथे एक सिंगल आले. शेवटचे 2 चेंडू आहेत. धापलकावर धावा आहेत 10 आणि बनवायच्यात किती 26. 2 चेंडू. मनुस्फोट बोरगाव डॉक्टर पहिल्या मॅच मध्ये खेळले, डॉक्टरला बाहेर केलं दुसऱ्या मॅच पासून. संघ ताकदवर आहे, मानायला लागेल संघाला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू डॉट आहे. थांबा 1 मिनिट. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. काय घडतंय ते पाहायचं. एक मिनिट. समीरजी भंडारी जे करवलेचे सागर सर 1 मिनिट थांबा फक्त. मलंगड युवा मोर्चा प्रमुख आहेत, त्यांचे आता शुभागमन होत आहे. 1च मिनिट थांबा सागर सर. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या स्पर्धेत. 1 मिनिट थांबा फक्त. करवले गावचे जे मात्र सरपंच आहेत त्यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. हेवी गो. शेवटचा बॉल. पंकज तयार. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला दर्शन. शेवटचा बॉल आणि या स्पर्धेचा चॅम्पियन मनुस्फोट बोरगाव, स्वर्गीय विराज स्मृती चषकाचा चॅम्पियन DJ घाऱ्या.